त्या प्रसंगावेळी तिच्याकडे अजीब ओढीने ओढला जाणारा तो, त्याच्या डोळ्यात तर ते प्रेम तिला दिसलेलं. हो, होतं काहीतरी त्या ओढीत. मग असे कसे म्हणू शकतात की हे चूक आहे? मग अचानक काय झालं की त्यांच्या नजरेत ते अनोळखी भाव आले आणि त्यांनी असं मला बाजूला ढकललं असेल आणि वरून ते असं बोललेही. हे चूक आहे अक्षया. ओ गॉड, हे कसं विसरलीस तू मूर्ख? म्हणजे समीर सोबत माझं लग्न होतंय म्हणून असेल. तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील अर्जुन सर. आता तुमची सुटका नाहीये. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 68. अक्षया त्या रात्री बेडवर आली. मन ऑलरेडी उदास होतं तिचं. तिनं अख्खा दिवस असाच घालवला होता, पण आता या क्षणाला तिला अर्जुन आठवू लागलेला. काय करत असतील सर आता? काय करत असतील बिझी त्यांच्या कामात. मला का खूप आठवण होते त्यांची. काय माहीत, माझी ही आठवण येत असेल का त्यांना? खूप मिस करते मी. काय करू? तिनं पहिलं व्हॉट्सअपला खाली गेलेल्या मेसेजमध्ये अर्जुनचा मेसेज पाहिला. तिनं ओपन करून पाहिला तर त्याचा काल रात्रीचा शेवटचा मेसेज, जो कसा काय तिच्याकडून पाहायचाच राहिलेला. आय एम सॉरी अक्षया, मी तुला इंटेन्शनली कधीच हर्ट नाही करू शकत. यू नो दॅट. जे काही झालं ती बस एक चूक होती. प्लीज माफ कर. बस मला तुला हरवायचं नाहीये. याच वाक्याजवळ अडकलेली ती आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला. मग असं का वागलात काल? तिनं ओठांचा कोपरा उडवला आणि तिला एक गोष्ट क्लिक झाली त्या क्षणाला. पहिलं तर गॉगल तुटला त्यावेळी इतका अस्वस्थ झालेला तो, म्हणजे तिच्याकडून तुटलेल्या गॉगलपेक्षा तिने दिलेला गॉगल तुटल्यावरचं त्याचं बिहेवियर प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. त्यानंतर कितीतरी वेळ तो कोशात गेलेला आणि मग त्या प्रसंगावेळी तिच्याकडे अजीब ओढीने ओढला जाणारा तो, त्याच्या डोळ्यात तर ते प्रेम तिला दिसलेलं. हो तर काहीतरी त्या ओढीत. मग असं कसं म्हणू शकतात ते की हे चूक आहे? मग अचानक काय झालं की त्यांच्या नजरेत ते अनोळखी भाव आले आणि त्यांनी असं मला बाजूला ढकललं असेल आणि वरून ते तसं बोलले. हे चूक आहे अक्षया. ओ गॉड, हे कसं विसरलीस मूर्ख तू? म्हणजे समीर सोबत माझं लग्न होतंय म्हणून असेल. हो, असाच विचार करत असतील ते. माझ्या लक्षात कसं नाही आलं? म्हणूनच ते माझ्यापासून दूर राहत असणार, असं तर नाही ना? तिनं डोक्यावर हात मारून घेतला. तिला कारमध्ये असतानाही ओले कपडे बदलण्यासाठी काळजीने सांगणारा, तिच्यासाठी कार एखाद्या हॉटेलवर घेऊ का म्हणणारा तो अर्जुन काळजीच तर दाखवत होता. आणि समीरही तर म्हणतोय की त्या डायरेक्टरकडे त्या दिवशीची डेट अवेलेबल नव्हती, मग तरीही एवढ्या घाईत त्यांनी महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केला. बेना लेकला गेल्यावर मी येते म्हणाले तरी माझी स्टोरी पोस्ट कधीपर्यंत तिथंच थांबलेले ते. बेडे कुठले. आता काय करत असतील? बोलू का त्यांच्याशी? आत्ता नाही, उद्या जाऊन डायरेक्ट समोरासमोर बोलणार आता मी त्यांच्याशी. आणि आता त्यांना माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतील. तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत अर्जुन सर. आता तुमची सुटका नाहीये. तिला वेगळीच आशा वाटू लागलेली. काहीतरी धागा हाताला लागावा असं वाटत होतं. प्रत्येक परिस्थितीत त्याच्या वागण्याचे अर्थ तिला आता लागू लागलेले आणि त्यांचंही प्रेम आहे हे तिला आता लक्षात येऊ लागलेलं. पण काही करून उद्याच्या सकाळची वाट तर तिला पाहावीच लागणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षया ऑफिसमध्ये आली. नाही म्हणता चांगली 5-10 मिनिटं लवकर आलेली आणि तिची मागच्या वेळीची अर्धवट सुटलेली ॲड तयार करत होती.
एका बाजूलाच अर्जुनच्या येण्याकडे तिचे डोळे लागलेले. तो आला की डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये जायचं आणि त्याला विचारायचं. हा तिचा विचार मनाशी पक्का झालेला. तशीही घाबरणारी ती नव्हतीच. पण 8चे 9 आणि 9चे 9:30 झाले तरीही अर्जुनचा काही पत्ताच नव्हता. एवढ्यात मागून फोन कॉलवर कोणाला तरी सांगत गणेश जात होता. अगं काय सांगू, सर काल रात्री खूपच उशीरपर्यंत थांबले होते. शेवटी मीच वैतागून जाऊ का विचारलं तेव्हा गेलो घरी. सर लेट थांबलेले याचा अर्थ एकच, पुन्हा स्वतःला कामात गुंतवायचा प्रयत्न चाललाय वाटतं. तिला या विचाराने वाईट वाटलं आणि एवढ्यात तिला सुनीताचा कॉल येऊ लागला. सुनीताचा कॉल? ही कशी काय कॉल करते मला आत्ता? आश्चर्यचकित होत तिनं तो फोन कॉल उचलला आणि कानाला लावला. हॅलो, तू कॉल केलायस मला, आज काही विशेष? तिनं हसत विचारलं. ताई, अहो मी इथं अर्जुन सरांकडे कामाला आहे ना. मी इथं आले होते आज नाश्ता आणि टिफिन बनवून द्यायला. नेहमीसारखा नाश्ता टिफिन बनवून ठेवला पण सर काही खाली आलेच नाहीत. सर खाली आले नाहीत हे ऐकून ती एकदम उठून उभी राहिली जागेवरच. काय? मग ते ठीक तर आहेत ना? अहो तेच तर सांगायला तुम्हाला कॉल केलाय. ते खाली आले नाहीत म्हणून मी त्यांना वर त्यांच्या बेडरूममध्ये पाहायला गेले. सुनीता, ते ठीक आहेत ना? अहो नाही आहेत, असं वाटतंय त्यांची तब्येत फारच खराब आहे. कालच तर असे ढेपाळलेले दिसत होते की खरं तर मी विचारलं तर मला म्हणाले मी बरं आहे आणि आता बेडवर झोपून आहेत. ग्लानीत काहीतरी बडबड करत आहेत. मी काही आत गेले नाही. मी तरी कोणाला कॉल करणार म्हणून तुम्हाला कॉल केला. ओके ठीक आहे, मी पाहते. मला बस त्यांचा ॲड्रेस पाठवतेस का? ॲड्रेस काय पाठवू? मला नाही लिहिता वाचता येत. मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही या पटकन म्हणजे मी जाईन इथून. बरं, मी लगेच निघते. ॲटलिस्ट कुठे यायचं ते तर सांग. अक्षयने तिला विचारलं तसं तिनं तिला सांगता येईल त्या शब्दात अर्जुनचा ॲड्रेस सांगितला आणि अक्षया लगेचच अर्जुनच्या घरी जायला तयार झाली. अक्षयाने पर्स उचलली आणि स्कूटीची कीज घेऊन खाली जायला निघाली तर समोरून समीर आला. हे अक्षू, हे काय अशी पर्स वगैरे कुठं घेऊन चालली आहेस? ठीक आहे ना सगळं? ते जरा बाबांची तब्येत ठीक नाही आहे. काय? काय झालं त्यांना? आता घरी गेल्यावर कळेल मला. मला आधी जाऊ तर दे. अक्षू, मीही येतो तुझ्यासोबत. चल. तू नको येऊस प्लीज. मी आधी जाते घरी. मी पाहते काय झालं आणि तशीच गरज वाटली तर करेन तुला कॉल. ओके? मग एकटी जातेस त्यापेक्षा येतोय ना सोबत मी. समीर, मी हँडल करू शकते. फार काही नसेल, फक्त दवाखान्यात वगैरे न्यावं लागेल. मी बघते. ओके? तिचा आवाज वाढल्यासारखा वाटला तसा तो नरमला. ओके ठीक आहे, नीट जा. काही लागलं तर सांग. हो. मग तिनं तिचा वेग वाढवला आणि जिन्याने भरभर पायऱ्या उतरून ती तिच्या स्कूटीकडे आली. भरकर हेल्मेट चढवलं आणि तिची स्कूटी सुनीताने सांगितलेल्या अर्जुनच्या पत्त्यावर जायला निघाली. अक्षया त्याच्या बंगलो बाहेर पोहोचली. बाहेरची पाटी पाहून लक्षात आलं ते त्याचंच घर, जे पाहून तिच्या मनात काहीतरी झालं. ती गेटमधून आत शिरली आणि मेन दरवाजाने आत शिरली तर तिथेच सुनीता तिची वाट पाहत थांबलेली. काय झालं? कुठे ते? ताई, वर त्यांची बेडरूम आहे. वर आहेत ते. अहो रात्री स्वयंपाक करून गेले होते, तोही तसाच पडलेला दिसतोय. तुम्ही बघा त्यांना. एखाद्या डॉक्टरला दाखवा. हो, मी पाहते. माझं काम झालंय, मी जाते. हा, मग मला एका घरचं काम आहे पुढचं. हो ठीक आहे, तू जा. ती म्हणाली तशी सुनीता निघून गेली. अक्षयाने सगळ्या घरभर नजर फिरवली तर घर कसं अगदी सगळं व्यवस्थित ठेवलेलं. सुनीताने सांगितल्याप्रमाणे ती वर जायला निघाली. वर आली तर कन्नारा अर्जुन तिला दिसला. त्याला तसं पाहून तिला कसंसच झालं. ती पटकन आत आली.
तिनं त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला तर प्रचंड ताप वाटत होता त्याला. अक्षरशः चटका बसत होता हाताला. किचनमध्ये जाऊन मीठ आणि पाणी आणि पाण्यासाठी पट्ट्या पाहाव्या लागणार होत्या. ती पुन्हा खाली आली. ते शहा काकांना फोन करतच, कारण त्याचा फॅमिली डॉक्टर कोण आहे हे तिला माहिती नव्हतं आणि त्याची अवस्था इतकी खराब होती की ती त्याला दवाखान्यात पण नेऊ शकत नव्हती. काका, मी अक्षय बोलते, मी सांगते त्या ॲड्रेसवर याल का? अक्षू, काय झालं? सगळं ठीक आहे ना? काका प्लीज, मी सांगते त्या ॲड्रेसवर या. आणि हो, बाबांना यातलं काही सांगू नका, तुम्ही या पटकन. ओके, तू ॲड्रेस तर सांग. हो, मी पाठवते तुम्हाला व्हॉट्सअपवर. म्हणत तिथंच टिपॉयवर पडलेला एक ॲन्व्हलप तिनं पाहिला तर त्यावर अर्जुनचा ॲड्रेस होता. त्याचाच फोटो घेऊन तिनं शहा काकांना पाठवला आणि ती पटकन किचनमध्ये आली. एका भांड्यात पाणी आणि मीठ घेऊन ती पट्ट्यासाठी कापड शोधू लागली. काहीतरी कापड मिळवून ती वर आली आणि त्याच्या बाजूला येऊन बसली. आता पालथा झोपलेला तो. त्याला कसं बसं सरळ करून तिनं त्याच्या कपाळावर पट्टी ठेवली तर तो एकदम एका अंगावर झाला आणि त्याचा हात तिच्या अंगावर आला. तो आता कळतच काहीतरी बडबड करू लागला होता. अक्षया प्लीज नको ना करूस हे लग्न समीर सोबत, मला तू हवी आहेस. त्याचं ते बोलणं ऐकून तिच्या अंगावर शहाराच येऊन गेला. धडधड वाढलेली तिच्या हृदयात आणि भीती आणि आनंद दोन्ही भावना उचंबळून येऊ लागलेल्या. एकतर सत्य अशा प्रकारे कळत होतं ती त्याच्या जवळ त्याच्या बेडवर होती. तिला सुचायचंच बंद झालेलं. सर, तुम्ही नीट झोपा, डॉक्टरांना मी बोलावलंय, येतील ते. ती त्याला पुन्हा पाठीवर झोपवत म्हणाली आणि कपाळावरची पट्टी नीट करू लागली तर त्याने तिचा हातच पकडला. हे दुर्वा, कधी आलीस तू? बरं झालं आलीस. डोकं खूप दुखतंय का आज? तो डोकं दाबत म्हणत होता. खूप झोप पण येते, अंगही दुखतंय, कामं खूप पडली आहेत आणि हे काय होतंय काही कळत नाहीये. खूप एकटं वाटत होतं. बरं झालं आलीस. खूप बोलायचंय तुझ्याशी दुर्वा, तो तिचा हात पकडून म्हणत होता. दुर्वा, काय बोलतायत हे? दुर्वा, यार मी परत मूर्खपणा केला, पण मला माहीतच नाही काय झालेलं त्या दिवशी. पावसात भिजलेली ती खूप गोड दिसत होती ग. त्याचं असं बोलणं ऐकून तिच्या गालात ब्लश पसरला. यात तिचीच चूक आहे. तिला चल म्हणालो होतो कारमध्ये पण ऐकली नाही ती आणि मग ते घडलं. बघ ना, ती चिडली आहे दुर्वा. तिचं लग्न होणार असताना मी असा वागलो तिच्याशी. काय विचार करत असेल ती? तिला सांग ना ग समजावून. मला ती हवी आहे, पण ती तर त्या समीरशी लग्न करते. त्याचं कन्फेशन तेही असं. तो ग्लानीतच बडबडत होता. समोर दुर्वा आहे की अक्षया हे देखील त्याला समजत नव्हतं आणि त्याची अखंड बडबड चालू होती. बघ ना ग, तिनं दिलेलं गिफ्ट ही सांभाळता नाही आलं मला. हे अक्षया, आय लव्ह यू ना, डोंट गो. मी नाही जगू शकणार. शुद्धीमध्ये असताना सगळं लपवणारे अर्जुन सर आज ग्लानीमध्ये सगळंच बोलून चाललेले. त्याचा प्रत्येक शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव निर्माण होत होते. मनात असंख्य भावना टकराव करत होत्या. 15-20 मिनिटांच्या अंतराने डोरबेल वाजली. शहा काका आले असतील असं समजून ती उठली आणि खाली आली. पाहते तर तेच होते. अक्षू, कोणाचं घर आहे हे? ते आत येताच म्हणाले. हो सांगते तुम्हाला सगळं, पण त्याआधी त्यांना पहा ना, खूप तापलेत ते. अगं पण कोण? काहीतरी सांग तर. आमचे सर आहेत ज्यांच्या ऑफिसमध्ये मी काम करते. ओ असं आहे का? बरं चल चल मी बघतो, ते म्हणाले आणि ती त्यांच्यासोबत वर बेडरूममध्ये जायला निघाली. ती त्यांना घेऊन वर आली. शहा काकांनी अर्जुनला लगेचच चेक करायला घेतलं. त्याचा BP पाहिला, त्याचे हार्टबीट चेक केले आणि त्याचा तापही चेक केला. किती ताप आहे काका? 105 ताप आहे अक्षू, त्यामुळे तो ग्लानीत आहे. तू पट्ट्या ठेवल्यास मिठाच्या पाण्याच्या ते बरं केलंस. खूप विकनेस आलाय ग त्याला. एक काम करतो, इंजेक्शन देतो.
सोबत गोळ्या आहेत माझ्या, आता त्याच दे, पण जाग आल्यावर काही खायला देऊन बघ. बरं, ती दुःखी कष्टी होत म्हणाली. खरं तर अशा परिस्थितीत सलाईनच लावायला हवं होतं. शहा काका म्हणाले. मग आता इथं काही सोय होईल का? शहा काका प्लीज बघा ना. मी बघतो, पण काय ग, हे एकटेच राहतात की काय? यांची कोणी काळजी घ्यायला नाही आहे का? नाही ना, ते एकटेच आहेत. अरे देवा, बरं मी पाहतो सलाईनची काही सोय होते का. बोलता बोलता त्यांनी इंजेक्शन भरलं आणि त्याला देऊन टाकलं आणि मग कोणाला फोन लावून सलाईनची व्यवस्था करायला गेले. अक्षया मात्र त्याच्या मलूल चेहऱ्याकडे पाहून दुःखी होत होती. तिला आठवलं, पावसात भिजलेलो आपण, पण बहुतेक त्यांना तेच बादलेलं दिसतंय. आणि तिच्या हट्टामुळे त्यानेही तर कपडे बदलले नव्हते. आजचा भाग इथंच संपलेला आहे. फायनली अर्जुनने अक्षयासमोर कन्फेशन केलंय, पण ते अशा प्रकारे. बघूया पुढं काय होतंय. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.